नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 6 जूनच्या भागामध्ये मित्रांनो आता गंगाधर शास्त्रींनी काकासाहेबांना घरी बोलावून घेतलेलं असतं आणि ते त्यांना म्हणत असतात, मुळात वाडा तुमचा, वाड्याचे मालक तुम्ही, बरोबर ना? तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, होय. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मग एवढे शाळेचे साहित्य वाड्यात पडलेत, द्या फेकून. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, हो हो, तेच करायचे आहे. परंतु आमचा दिवटामध्ये पडतो हो, समजले काय? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मग त्याला समजावून सांगा, नाहीतर काढा त्याला घराच्या बाहेर. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, ही हल्लीची पिढी हाताबाहेर चालली आहे. आता तर म्हणतायत शाळाच बंद पडू द्यायची नाही. माझ्या पोरावर मंत्र मारल्यासारखे झाले आहे. ज्योतीच्या प्रत्येक गोष्टीला मान डोलावतो तो, समजले काय? तर तेव्हा गंगाधर शास्त्री विचारतात, मग आता काय करावे? तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, आता तुम्हीच वाजवा शास्त्राला, रीतिरिवाजाला, संस्कृतीला. कारण एकदा का सावित्री पंतोजी म्हणून मुलींना शिकवायला लागली, की संस्कृतीचा बट्ट्याबोळ झालाच म्हणून समजा, समजले काय? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आता हे थांबणार नाही. कारण ब्राह्मणांचे गुरुत्वच आता लोप पावू लागले आहे. ब्राह्मणच चढू लागलेत. शास्त्रांच्या ऐवजी त्यांना आता ज्योत्यांचे विचार आवडू लागले आहेत. मी बघतो काय करायचंय ते. निघा तुम्ही, असं त्यांनी सांगितल्यानंतर आता काकासाहेब तिथून निघून जातात. आणि ते गेल्यानंतर हेरंब म्हणतो, दिवसेंदिवस तो ज्योत्या हाताबाहेर चालला आहे. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, मला ठाऊक आहे, तो ब्रह्मराक्षस झालाय. पण त्याच्यावरही माझ्याकडे उपाय आहे. ज्योत्या उद्या या जगात नसेल, ना राहील शाळा, ना राहील फळा. आणि मित्रांनो आता गंगाधर शास्त्री असं बोलत असतात आणि नेमकं गोपिका ते आडोशाला उभा राहून ऐकते आणि मनात म्हणते, ही बातमी सावित्रीला कळायलाच हवी. पण सावित्रीच्या दारी जर मी गेले आणि आमच्या यांना कळलं तर, असं म्हणून ती थोडीशी घाबरते सुद्धा. आणि त्यानंतर स्वतःला झाकून घेते आणि धाडस करत हळूहळू चोर पावलाने ती पार्वतीपर्यंत पोहोचते आणि पार्वतीला बाजूला खेचते. तर तेव्हा पार्वती तर घाबरते आणि म्हणते, कोण कोण? तर तेव्हा गोपिका आपला चेहरा तिला दाखवते. तर तिला बघितल्यानंतर पार्वतीला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते, अकोबाई काकी तुम्ही? तर तेव्हा गोपिका म्हणते, मी तुला सांगायला आले, तुझ्या दीराचा जीव धोक्यात आहे. आणि जे काही घडलेलं असतं वाड्यावरती ते सगळं काही ती आता पार्वतीला सांगू लागते. आणि ते ऐकत असताना तर पार्वतीला धक्क्यावरती धक्के बसत असतात. ती खूप घाबरू लागते. तर तेव्हा गोपिका म्हणते, अगं कळतंय का तुला? अगं ये मी काय म्हणते ते कळतंय ना सगळं? हां, बरं मी इकडे आले ते कोणाला सुद्धा कळू देऊ नकोस. पण तातडीने ज्योतिरावांना निरोप दे. मी येते असं म्हणून ती परत स्वतःला झाकून घेते आणि हळूच तिथून ती निघून जाते. तर तेव्हा मात्र पार्वती खूपच घाबरलेली असते आणि ती स्वतःशी म्हणते, काय बी करून तात्यासाहेबांनी निरोप द्यायलाच पाहिजे. आणि इतक्यातच मित्रांनो राजाराम तिथे येतात आणि पार्वतीला बघून विचारतात, पारो काय ग कसला विचार करते? तर तेव्हा पार्वती लगेचच त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, अहो बरं झाला तुम्ही आलात. अहो तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि तात्यासाहेबांनी निरोप सांगा. त्यासनी सावध राहा म्हणावं. तर तेव्हा राजाराम म्हणतात, काहीच गरज नाही त्याची. आत्ताच जात पंचायतीची माणसं आली होती. भेटली त्याला, लई चिडल्यात त्याच्यावर. हे बघ पारो, आपण जर ज्योतीला मदत करायला गेलो ना, तर आता आपण पण अडकू त्याच्याबरोबर. तर तेव्हा पार्वती तर आता चिडते आणि म्हणते, अहो काय अडकू? अहो तुमच्या भावाचा जीव धोक्यात आहे आणि तुम्ही मला गप राहायला सांगताय वय? तर तेव्हा राजाराम म्हणतात, मग काय चुकीचं करतोय मी? तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो उद्या काही बरं वाईट झालं तर? तर तेव्हा राजाराम ओरडतात, ते माझं मी बघून घेईन. तर तेव्हा पार्वती विचारते, काय बघून घ्याल तुम्ही? तर तेव्हा राजाराम म्हणतात, हे बघ पारो, मला लागल्या त्या भुका, जेवाय वाढ आधी. तर तेव्हा पार्वती म्हणते, तुमचं तुम्ही घ्या वाढून, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा राजाराम तिचा हातच पकडून तिला जोराने खेचतात आणि विचारतात, कुठं चाललीस? तर तेव्हा पार्वती म्हणते, तुमच्याच्यानं होत नसेल तर म्या जाऊन सांगते. तर तेव्हा राजाराम म्हणतात, लई शहाणपणा करू नगस. तर तेव्हा पार्वती आता रडू लागते आणि विचारते, अहो एवढी कशी माया आटली व फक्त शाळा काढतात म्हणून ते काय वाईट करतायत? अहो झालं तर लेकीबाळींचं चांगलंच होईल. आणि म्हणते, मी हात जोडते, तुमच्या भावासाठी एवढं तरी करावं, ऐका माझं. आणि तेव्हा आता राजाराम त्या गोष्टींचा विचार करू लागतात. तर इकडे मित्रांनो आता गंगाधर शास्त्री, सर्जेराव आणि हेरंब हे तिघे मिळून आता एका गुंडाजवळ आलेले असतात. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री त्या गुंडाच्या हातामध्ये
पैशांची थैली देतात आणि त्याला म्हणतात, "थैली घेताना 4 वेळा विचार कर." तर तेव्हा तो गुंड म्हणतो, "विचारांची आणि माझी गाठ झाली नाही अजून. तुम्ही फक्त नाव सांगा. रक्तानं भरलेली फरशी तुमच्या पायावर असेल. सांगा, नाव काय?" तर तेव्हा गंगाधर शास्त्री सांगतात, "ज्योती, ज्योती फुले." तर तेव्हा तो गुंड म्हणतो, "कोणी बी टेकुजीराव असू द्या. तुम्ही फक्त लांबून दाखवा. बाकी म्या बघतो." तेव्हा सर्जेराव विचारतो, "किती दिस लागत्याल?" तर तेव्हा तो गुंड म्हणतो, "दिस? काम आज रातच्यालाच झालं म्हणून समजा." असं सांगून तो आता पैशांची थैली घेऊन तिथून निघून जातो. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री तर हसू लागतात. तर इकडे मित्रांनो आता पार्वती आणि राजाराम दोघं सुद्धा आता ओरडत ओरडत घराकडे येतात. पार्वती दादा दादा करत असते आणि राजाराम ज्योती ज्योती असं म्हणत असतात. आणि दोघं सुद्धा आता घरामध्ये येतात आणि तेव्हा पार्वती आता दादांना विचारते, दादा तात्यासाहेब कुठं आहेत?" तर तेव्हा दादा विचारतात, "काय झालं देवा?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई सुद्धा धावत बाहेर येते आणि विचारते, "का गं काय झालं अशी घाबरल्यासारखी का झाली आहेस?" तर तेव्हा राजाराम परत विचारतात, "ज्योती कुठं आहे?" तर तेव्हा दादा म्हणतात, "अरे कुठं आहे कुठं आहेच करत बसणार आहे का? काय झालंय?" आणि दादाने असं विचारल्यानंतर ते दोघं एकमेकांच्याकडे बघतात आणि पार्वती म्हणते, काय काय झालं?" "नाही, नाही, काय नाही झालं. नाही काल रात्री सपान पडलं होतं म्हणून फक्त भेटायचं पर कुठं आहेत तात्यासाहेब? सांगा की." असं म्हणून ती परत तात्यासाहेब अशी हाक मारते. तर तेव्हा दादा म्हणतात, "अरे तो सांगून जातोय का?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई सांगते, शाळेची देणगी गोळा करायला गेलाय." आणि असं ज्योतिरावांच्या आईने सांगितल्यानंतर हे दोघं परत एकदा एकमेकांच्याकडे धक्क्यानेच बघू लागतात आणि खूप घाबरतात. तर तेव्हा दादा तर त्यांच्याकडे बघतात आणि विचारतात, "काही वेगळं सांगायचं आहे का देवा? बोला की खडाखडा." तर पार्वती म्हणते, काय नाही, कुठं काय?" आणि राजारामांना म्हणते, "काय हो धनी? नाही, नाही, काय नाही, काय नाही." असं म्हणून मित्रांनो आता हे दोघेसुद्धा खूप सैरभैर झालेले असतात. आणि त्यानंतर मित्रांनो आता रात्रीच्या वेळेला ज्योतिराव आणि मोरोपंत तिकडून येत असतात आणि तेव्हा हा जो गुंड असतो तो झाडाच्या आडोशाला दबा धरून बसलेला असतो. आणि ज्यावेळेस आता हे दोघं सुद्धा झाडाच्या जवळ येतात, तर तेव्हा तो गुंड जो दबा धरून बसलेला असतो, तो एकदम धावत त्यांच्या पुढे येतो आणि ज्योतिरावांना म्हणतो, "थांब रं." आणि त्याच्या हातामध्ये मोठीच्या मोठी कुऱ्हाडसुद्धा असते आणि तो म्हणतो, "मोरं पाय टाकशील तर पायाच्या पाकळ्या करीन." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, दादा अहो जाऊ दे आम्हाला, का अडवताय आम्हाला गरीबाला?" तर मोरोपंत सुद्धा म्हणतात, "हो जाऊ दे दादा आम्हाला." तर तेव्हा तो गुंड मोरोपंतांना म्हणतो, "तू कोण? नाव मोडलाय, पगडी घातलीयस, बामणाचा दिसतोय." तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, "होय मी ब्राह्मणच आहे." तर तेव्हा तो गुंड ज्योतिरावांना म्हणतो, "तू तोच का? ज्योती?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "होय, मी ज्योती." तेव्हा तो गुंड मोरोपंतांना म्हणतो, "तू जा रं. तुला मारलं तर बामण हत्येचं पाप लागल मला. निघ इथनं आणि मागं वळून बघू नको. आणि याच्या घरी जाऊन सांग, ह्यो मेला म्हणून. आणि परत एकदा निघ." असं तो ओरडतो. आणि त्याच वेळेला मित्रांनो आता इकडे राजाराम आणि पार्वती दोघेसुद्धा धावत आता सावित्रीमाईजवळ येतात. आणि "सावित्री, सावित्री" असं म्हणून एकदम खोलीत येतात. तर तेव्हा सावित्रीमाईसुद्धा दचकते आणि उठून उभा राहत विचारते, "ताईसाब काय झालं?" आणि सावित्रीमाई तर अभ्यासामध्ये एकदम हरवून गेलेली असते. तर तेव्हा पार्वती म्हणते, "अहो किती गळून गेला तुम्ही, किती हाका मारतोय आम्ही." तर सावित्रीमाई सांगते, "वय ते वाचित होते ना, ध्यानात नाही आलं." तर तेव्हा पार्वती विचारते, "पहिल्यांदा सांगा तात्यासाहेब कुठं आहेत?" तर तेव्हा सावित्रीमाई सांगते, "ते बाहेर गेलेत कुठं. काही काम आहे का मला सांगा." तर पार्वती अखेर आता सावित्रीमाईला सांगते, "अहो तात्यासाहेबांच्या जीवाला धोका आहे. म्हणूनच तर आम्ही धावत पळत आलो या." आणि असं तिने सांगितल्यानंतर सावित्रीमाईला सुद्धा धक्काच बसतो. आणि आता सावित्रीमाई चला असं म्हणते आणि थोडं पुढं जाऊन थांबते. आणि तिला आता ज्योतिरावांचे शब्द आठवू लागतात. ज्योतिराव म्हणालेले असतात, "मी वेगळ्या रस्त्याने चाललोय. ज्या रस्त्यावरती तिरस्कार आहे, अपमान आहे, अवहेलना आहे, कदाचित घातपात सुद्धा. आणि काहीही असलं ना तर मागं फिरायचं नाही सावित्री." आणि ते शब्द आठवल्यानंतर मित्रांनो सावित्रीमाई जागचीच थांबते आणि परत मागं वळते आणि परत जाऊन पुस्तक हातामध्ये घेते आणि ते पुस्तक वाचू लागते. तर ते बघितल्यानंतर ह्या दोघांना तर खूप मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा पार्वती ओरडते म्हणते, "अहो जाऊबाई, तुम्हासनी एवढं समजा सांगून सुद्धा तुम्ही पुन्यांदा अभ्यासाला बसला वय?" तर राजाराम म्हणतात, "अभ्यासामोरं हिला कशाची काळजीच नाही." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "असं नाही हाय भाऊजी. मी यांना शब्द दिला आहे. किती बी काय बी झालं तरी अभ्यास सोडणार नाही."
आणि या खोलीच्या बाहेर पडणार नाही. मी नाही येऊ शकत आत्ता कुठं बी. आणि मला विश्वास आहे स्वतःचा जीव वाचवायला ते समर्थ आहेत. आणि आत्ता मी अशी अचानक बाहेर गेली तर दादांना आणि सासूबाईंना संशय यायचा. ते चिंता करायचे. त्यापरीस अण्णाभाऊजी तुम्हीच 2 माणसं घेऊन जाता का? तेवढं मात्र करा. आणि पार्वतीला म्हणते, ताईसाहेब तुम्ही बी इथं जास्त वेळ थांबू नका. तेच बरं आहे. तर पार्वतीला आता ते पटतं आणि ती राजारामांना म्हणते, अहो जाऊबाई बरोबर बोलत्यात. तुम्ही असं करा 2-3 जेवातलं माणसं घ्या आणि निघा. तेव्हा राजाराम म्हणतात, ठीक आहे मी बघतो काय करायचंय ते. असं म्हणून ते आता तिथून निघून जातात. तर तेव्हा पार्वती आता सावित्रीमाईच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते, जाऊबाई काळजी घ्या हं. मी आलेच. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर तेव्हा आता सावित्रीमाई परत जड मनाने आता अभ्यास पुढं सुरू करते. आणि तिच्या डोळ्यातून तर पाणी येत असतं मित्रांनो. आणि ती आता पाढे म्हणू लागते. आणि मित्रांनो आता इकडे त्याच वेळेला ज्योतिराव आता मोरोपंतांना म्हणतात, मोरू तू निघ जा. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, नाही ज्योती, मी तुला सोडून जाणार नाही. जे काय व्हायचं असेल ते आपल्या दोघांचं होईल. तर तेव्हा ज्योतिराव त्यांना म्हणतात, तू माझा विचार करू नकोस. माझ्या माघारी तुला माहिती आहे, तू शाळा चालवशील. गोरगरिबांच्या लेकरांना शाळेपर्यंत आणशील. मोरू तू निघ. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, नाही ज्योती, पण तू जिवंत असलास तरच या प्रपंचाला महत्त्व आहे. मी तर म्हणतो उलट मलाच मारा. आणि त्या गुंडाला म्हणतो, हो दादा, तुम्ही मला मारा, पण माझ्या या मित्राला सोडा. अहो तो गोरगरिबांच्या लेकरांसाठी झटतोय, मेहनत घेतोय आणि आता तर तो मुलींना शिकवणार आहे. त्याला सोडा. तर तेव्हा तो गुंड म्हणतो, शिकवा नका. मला काय त्याचं? मी तुझ्या नरड्यावरून कुऱ्हाड फिरवणार. माझा धर्म पाळणार. तेव्हा ज्योतिराव त्याला विचारतात, हा तुझा धर्म आहे हे कोणी सांगितलं तुला? तर तेव्हा तो गुंड म्हणतो, कोणी कशाला सांगायला पाहिजे. माझा बाप बी हेच करायचा. माझा आजा बी हेच करायचा. आणि म्या बी हेच करतो. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, तुला याचं वाईट वाटत नाही? तर तेव्हा तो गुंड म्हणतो, वाटमारी, खून, दरोडा हेच आमचं जगणं आहे. जेवढं खून म्या करल तेवढा माझा मान वाढल. आणि ते ऐकल्यानंतर ज्योतिराव आता परत मोरोपंतांना म्हणतात, मोरू तू निघ. तर तेव्हा मोरोपंत नाही ज्योती असंच म्हणत असतात. तर तेव्हा ज्योतिराव त्यांना तिथून ढकलतात, म्हणतात मोरू जा. तर तेव्हा मोरोपंत आता मागे जातात आणि परत उलटे फिरतात आणि ज्योतिरावांच्या मागे उभे राहतात. आणि तेव्हा मित्रांनो ज्योतिराव चक्क आता त्या गुंडाच्या समोर गुडघ्यावरती खाली बसतात आणि त्याला म्हणतात, कर तुझं काम, आवर. असं म्हणून त्याच्या डोळ्यात डोळे घालून खाली बसतात. आणि मित्रांनो चक्क तो गुंड आता आपली कुऱ्हाड ज्योतिरावांच्या मानेवरून फिरवतो. तर त्याच वेळेला मित्रांनो आता ज्योतिराव एकदम खाली वागतात आणि खालची माती घेतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये टाकतात. आणि एका क्षणात त्याच्या हातामधली कुऱ्हाड काढून घेतात आणि त्याच्या मानेवरती लावतात. आणि ते बघितल्यानंतर तर मोरोपंत थक्कच होतात आणि त्यानंतर ते हसू सुद्धा लागतात. तर आता ज्योतिराव त्याला म्हणतात, लहुजी वस्तादांचा पट्ट्या आहे मी. नाव ऐकलंय का वस्तादांचं? तर तेव्हा तो गुंड म्हणतो, होय होय, अव त्यांच्या पायाशी जागा आमची. आधी सांगायचं होतं ना. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नुसतं सांगितलं असतं तर पटलं नसतं तुला. आता आली का प्रचिती? तर तेव्हा तो गुंड म्हणतो, आली आली. चुकीच्या रस्त्याला आलो मी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, फिरवू का तुझ्या नरड्यावरून कुऱ्हाड? तर तेव्हा तो गुंड म्हणतो, अव नग नग. तर तेव्हा ज्योतिराव आता ती कुऱ्हाड खाली घेतात आणि विचारतात, का करतोस हे धंदे? कुठून आला? कोणी पाठवलं? तर तेव्हा तो गुंड मित्रांनो आता जे काही असतं ते सगळं काही खरं खरं आता ज्योतिरावांना सांगू लागतो, की गंगाधर शास्त्रींनी त्याला पैशाची थैली दिलेली असते आणि त्यांचं नाव सांगितलेलं असतं. आणि तो म्हणतो, माफ करा चुकलं, मी परत या रस्त्याला फिरकणार नाही. तर तेव्हा ज्योतिराव त्याला म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव, हे दरोडे खून करून लोकांच्या दुःखांचे 7 रांजण भरण्यापेक्षा चांगला माणूस होऊन लोकांचं सुख का घेत नाहीस? आणि तुला लिहिता येत नसल तर तुझ्या लेकराबाळांना लिहायला का भाग पडत नाहीस? तर तेव्हा तो गुंड म्हणतो, अहो तुम्ही तर देवाच्या वरचं बोलला, पण ते कसं लिहिता येईल आम्हाला? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ही कुऱ्हाड सोडायची. असं म्हणून कुऱ्हाड बाजूला फेकून देतात आणि म्हणतात, आणि हातात खडूपाटी घ्यायची. तुझ्या लेकरांना माझ्या शाळेत घेऊन ये. तर तेव्हा तो गुंड म्हणतो, पायतानाची किंमत नाही आमची. शाळा कसली? म्हणून तर हे बेकार धंदा करायची वेळ आली. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मी शिकवल तुझ्या लेकरांना, साहेब करल. तर तेव्हा तो गुंड तर खूपच खुश होतो आणि हात जोडतो आणि म्हणतो, काय अहो देव माणूस आहे तुम्ही. असं म्हणून तो पायच पकडत असतो.
तर तेव्हा ज्योतिराव त्याचे हात पकडत असतात, तर तो एकदमच मागे सरकतो आणि म्हणतो, "अहो नग नग, इटाळ होईल तुम्हाला." आणि मित्रांनो तो असं मागे सरकतो, तर चक्क ज्योतिराव आता पुढे जातात आणि म्हणतात, "विटाळ." असं म्हणून त्याला चक्क मित्रांनो ते मिठीच मारतात आणि त्याला तर खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या डोळ्यातून तर पाणीच येतं आणि तो म्हणतो, "खरंच देव माणूस आहेसा तुम्ही." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "देव नाही दादा, देवाचं काम करतोय आपण." आणि त्यानंतर मित्रांनो आता रात्रीच्या वेळेला ज्योतिराव जाऊन गंगाधर शास्त्रींची खिडकी वाजवतात आणि तेव्हा आता गंगाधर शास्त्री तर आनंदाने आपली मान बाहेर काढतात आणि बघतात. त्यांना वाटतं की तो गुंड आलेला आहे आणि आता आनंदाची बातमी मिळणार आणि ज्यावेळेस ते आपली मान बाहेर काढतात तर चक्क ज्योतिराव आता कुऱ्हाड घेऊन त्यांच्या मानेला लावतात आणि तेव्हा तर गंगाधर शास्त्री आता घाबरूच लागतात आणि म्हणतात, "अरे कुऱ्हाड कोणाला दाखवतोस रे?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "दाखवत नाही, बघा ओळख पटते का?" पटली असेल ना? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, कशी लागेल ओळख? माझा काय संबंध?" तेव्हा ज्योतिराव सांगतात, "सटवा दरोडेखोराची. रस्त्यात अडवलं होतं मला. अंगावर आला. त्याला समजून सांगितलं. त्याला पटलं. सुपारी घेऊन हातपाय तोडतो म्हणाला. म्हणजे वळवळ थांबतेली. त्याला माझी वळवळ थांबवायला पाठवलं होतं कोणीतरी आणि म्हणाला, कोणी पाठवलं त्याचं नाव सांगतो." तर तेव्हा गंगाधर शास्त्री तर घाबरतात आणि विचारतात, "सांगितलं?" असं म्हणून ते डोळेच मोठे करतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "नाही, पण गडी राकट होता, उलट्या काळजाचा होता. ससा झाला माझ्यासमोर. म्हटला, मोहरांची थैली दिली होती. हातपाय तोडायला सांगितले होते. हातपाय तोडून दहशत बसवायला सांगितली होती. ज्याने सांगितलं त्याचं घर दाखवतो म्हटला." तर तेव्हा गंगाधर शास्त्री विचारतात, मग दाखवलं?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "लक्षात आलंय माझ्या. सुपारी कोणी दिली होती ते, पण आत्ता सांगणार नाही." असं म्हणून ते थोडंसं हसतात आणि "येऊ का?" असं विचारतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "हां, हां, ये, 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 ये." तर तेव्हा ज्योतिराव आपल्या हातामधली कुऱ्हाड तिथंच खिडकीवरती अडकवतात आणि म्हणतात, "माझ्याकडे ठेवून काय करू? सटवा भेटेलच तुम्हाला. त्याला देऊन टाका." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मी कसं देणार? मी कुणा सटवा-बिटवाला ओळखत नाही." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "तो ओळखतो तुम्हाला." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "अरे तू काही काय बोलतोस रे? ही कुऱ्हाड उचल आणि आपल्या घरी घेऊन जा." तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "पुस्तक असतं तर नेलं असतं, याचं मी काय करू? आणि तशीही आता तुम्हाला शोभून दिसते." असं म्हणून त्यांच्यासमोर हात जोडतात आणि डोळ्यात डोळे घालून तिथून निघून जातात. तेव्हा गंगाधर शास्त्री तर जाम घाबरलेले असतात आणि म्हणतात, "सटवाची कुऱ्हाड इथं आहे, मग सटवा कुठं आहे? आणि त्यानं का नाही मारलं ज्योतीला?" असं ते सगळं काही स्वतःशी बोलत असतात आणि तेव्हाच मित्रांनो मागे गोपिका उभी असते आणि तिने ते सगळं काही ऐकलेलं असतं, बघितलेलं असतं आणि ती देवाला हातच जोडते आणि मनात म्हणते, "देवा गजानना, पावलास रे बाबा." आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योतिराव इकडे घरी येतात आणि जेव्हा सावित्रीमाई समोर येतात, तर तेव्हा सावित्रीमाई तर सुटकेचा निश्वास सोडते आणि एकदम आउंढा गिळते आणि म्हणते, "तुम्हाला काही झालं नाही नवं?" तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, काही झालं नाही म्हणजे? काय होणार होतं का मला?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगायला आले होते अण्णा भाऊजी आणि ताईसाब." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "कमाल आहे, म्हणजे मला सांगायची गोष्ट त्यांनी तुला येऊन सांगितली." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "तसं नव्हं, तुम्हाला सावध करायला आले होते, पण तुम्ही नव्हतात ना म्हणून मला सांगितलं. तेव्हापासून जीव घाबरा झाला होता माझा. काहीच सुचत नव्हतं, केव्हा दिसेल असं झालं होतं." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "सावित्री, बाकी कुठलाच विचार करू नकोस. तू फक्त अभ्यासाकडं लक्ष दे." तर तेव्हा सावित्रीमाई आता विचारते, "मला सांगा काय झालं?" तेव्हा ज्योतिराव आता सांगायचं टाळू लागतात, तर सावित्रीमाई उठूनच उभी राहते आणि म्हणते, "माझी शपथ आहे तुम्हाला, सांगा बरं, काय झालं ते सांगा बरं." तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा उठून उभे राहतात आणि म्हणतात, "बरं, ऐक. एका भल्या माणसानं शाळेसाठी देणगी दिली होती. ती पैशांची थैली घेऊन मी आणि मोरोपंत निघालो आणि अचानक गणेश खिंडीत शीळ ऐकू आली आणि मी वळून बघितलं तर दोन हे धिप्पाड गडी मागे उभे. असं मोठमोठ्या मिशा, खांद्यावरती घोंगडं, हातात फरशी कुऱ्हाड, धोतराचा काचा मारलेला. मी तर म्हटलं आपली काय धडगत नाही आता." आणि ते आता ऐकत असताना सावित्रीमाई तर खूपच घाबरते. म्हणते, "अरे देवा, मग?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "मग काय, मी आधी मोरोपंतांना तिथून निसटायला सांगितलं, कारण पैसे मोरोपंतांच्याकडे होते.
आणि उरलो मी एकटाच. आणि माझ्या तर डोळ्यासमोर तूच उभी राहिली. आणि मग माझ्यासमोर एक जण आला आणि म्हटला, तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, "काय म्हटला सांगा की?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "म्हटला द्या तंबाखू." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "काय? द्या तंबाखू?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हो." तर सावित्रीमाई परत विचारते, "तंबाखू द्या" म्हटला. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, "आता माझ्याकडून कुठनं येणार तंबाखू?" आणि मी त्यांना म्हटलं, "मी खात नाही आणि तुम्ही पण खाऊ नका." तर त्यातला एक जण म्हणतो, "अहो पाहुणं, तंबाखू ठेवत जा जवळ." "ऐक मर्दा, राधा म्हणाली किसनाला ओढून या बाही. इथेच खा तंबाखू, तंबाखू वैकुंठी नाही. असं असताना पाहुणं तुम्ही तंबाखू ठेवत नाही. काय माणूस तुम्ही? हाड." असं म्हणून निघून गेला. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, "निघून गेले? कोण होते?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "वाटले होते दरोडेखोर, पण मेंढपाळ होते मेंढपाळ." असं म्हटल्यानंतर आता सावित्रीमाई सुद्धा हसू लागते. आणि मित्रांनो, आता सावित्रीमाईच्या डोळ्यात तर पाणी आलेलं असतं आणि ती म्हणते, "तुम्ही खरं नाही सांगितलं ना मालक? सांगा बरं." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "एक गोष्ट लक्षात ठेव सावित्री, मुलींची शाळा सुरू झाल्याशिवाय तुला आणि मला मरायची सुद्धा मुभा नाही." आणि मित्रांनो, ज्योतिराव असं म्हणतात आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ज्योतिराव आता सांगत असतात, शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी गुण मिळतील 0. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "0?" तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, "सावित्री, तू उत्तरं लिहितेस पण अजून अचूकपणा पाहिजे." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अजून?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण आहेत. सावित्री, तू मिशेलबाईंची परीक्षा कशी पास होणार?" आणि त्यानंतर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सावित्रीमाईची परीक्षा सुरू होते आणि ज्योतिराव आता परीक्षा केंद्राच्या बाहेर उभे असतात आणि आतमध्ये मिशेलबाई सावित्रीमाईची तोंडी परीक्षा घेत असते आणि सावित्रीमाई तर धडाधड त्याची उत्तरं देत असते. तर त्यानंतर आता परीक्षा झाल्यानंतर ज्योतिराव आतमध्ये येतात आणि मिशेलबाईंना विचारतात, "झाली सावित्री पास?" तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, "मी जे सांगून ते तुम्ही ऐकू शकाल?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, म्हणजे नापास?" आणि तेव्हा ज्योतिरावांना तर थोडा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.